एकतर आयुर्वेदातला हा महत्त्वाचा विषय ज्यावेळेला सांगत असतो आपण त्यावेळेला आयुर्वेदाविषयी चर्चा करत असताना आयुर्वेद हे एक प्राचीन शास्त्र आहे आणि आयुर्वेदाच्या प्राचीन शास्त्राला कुठेतरी एक जबरदस्त म्हणजे कसं आहे की कुठेतरी त्याला एक ग्रंथांचा किंवा वेदांचा त्याला सपोर्ट आहे आणि अतिशय म्हणजे फुल प्रूफ असा म्हणजे हे एक नॉलेज आहे. ते नॉलेज आपल्याला घेता आलं पाहिजे. आपलं एक भारतीय शास्त्र आहे आणि भारतीय शास्त्राचा तुम्हाला अभिमान पाहिजे आणि आपल्याला सर्वांना अभिमान पाहिजे. त्या गोष्टीसाठी आपण आयुर्वेदातल्या ह्या गोष्टीतला म्हणजे आजचा जो पार्ट आहे वंध्यत्व आणि आयुर्वेद तर नक्कीच विषय आपण जाणून घेत असताना बरेच व्हिडिओज वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पाहिला असाल, पण हा थोडासा म्हणजे कसा आहे की तुम्हाला भरपूर कंटेंट देणारा विषय आज मी तुमच्यासमोर मांडतोय. तर वंध्यत्व आणि आयुर्वेद सांगत असताना एक तर म्हणजे तुम्ही व्हिडिओ जे आहेत जे व्हिडिओज आत्ता जे परत अपलोड करणार आहे मी ते पण सगळे व्हिडिओज तुम्ही पाहत चला आणि जेणेकरून जेवढे काय आयुर्वेदातल्या जेवढ्या गोष्टी आहेत तुम्हाला यूट्यूबवर मिळतील. यूट्यूबवर आपल्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करतोय मी डॉक्टर GM पाटील या चॅनलवर. तर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनवर तुम्ही म्हणजे क्लिक करा. तुम्हाला नवीन लेटेस्ट व्हिडिओज काय असतील तर नक्कीच मिळतील आणि वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला म्हणजे तिथं नॉलेज शेअरिंग केलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळतील. आणि तुम्हाला जो काय आवडीचा विषय असेल तुम्ही मांडू शकताय आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकताय. तर तुमचे कॉमेंट काय असतील तर तुम्ही कॉमेंट देऊ शकताय आणि नक्कीच त्याच्यावर तुम्हाला माझं म्हणजे कसं की उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. तर अशा पद्धतीत आपला इंट्रोडक्शनचा पार्ट होता. तर पेशंट्स जे काही रिकवर झालेले आहेत त्यांचे टेस्टिमोनियल्स तुम्ही ऐकू शकताय, पेजवर बघू शकताय. तर अशा पद्धतीत तो एक पार्ट होता. आता विषय सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो आहे वंध्यत्व आणि आयुर्वेद. वंध्यत्व आणि आयुर्वेद ज्यावेळेला आपण डिस्कस करणार आहोत तर तत्पूर्वी एक गोष्ट मला सांगायची आहे, ज्यांच्याकडे पेन आणि वही असेल त्यांनी पेन आणि वही घेऊन बसायला काय हरकत नाही. काही गोष्टी मी इथं नमूद करणार आहे जेणेकरून आपल्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना आणि जवळचे जे काही लोक असतील त्यांना सांगावं असं वाटलं तर ते नक्की तुम्ही शेअर करा. ओके. तर आपण वंध्यत्व आणि आयुर्वेद ज्यावेळेला आता आपण तुम्हाला सांगत आहोत तर इंट्रोडक्शनचा हा जो पार्ट आहे डॉक्टर आम्हाला बाळ हवा आहे असं बरेच जणांची म्हणजे ज्यावेळेला म्हणजे इच्छा होते आणि ज्यावेळेला सांगितलं जातं की आपल्याला म्हणजे ह्याविषयी म्हणजे कसं आहे की चर्चा करायची आहे किंवा काउन्सिलिंग करायचं आहे तर त्यावेळी एक महत्त्वाचा विषय डोक्यात येतो की आज 35 वर्षात म्हणजे वैद्यकशास्त्रामध्ये बराचसा म्हणजे कसं आहे की या ठिकाणी अनेक गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आज ॲलोपॅथिक असेल, आयुर्वेद असेल, होमिओपॅथिक असेल, कृत्रिम गर्भधारणेसाठी काही लोक जात असतात, टेस्ट ट्यूब बेबी करून घेत असतात किंवा सॉरोगेट तंत्र म्हणजे उपयोगात घेऊ शकतात. अशा बऱ्याच गोष्टी होत असतात आणि 35 वर्षात बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट असा येतो की काही लोकांना म्हणजे कसं आहे की नैसर्गिक म्हणजे पुत्रप्राप्ती किंवा संतती प्राप्तीसाठी बरेच जण म्हणजे कसं आहे की विचार करत असतात आणि आयुर्वेद हा एक पर्याय निवडत असतात. पण मला सांगायला इथं थोडंसं म्हणजे एक गोष्ट म्हणजे एक महत्त्वाची नमूद करायची आहे की जेणेकरून कसं आहे की काही लोक विशेष करून कसं आहे की शेवटचा पर्याय म्हणून आयुर्वेदाकडे बघतात आणि शेवटचा पर्याय म्हणून आयुर्वेदाला ज्यावेळेला बघितलं जातं तर तसं न बघता त्याला थोडंसं म्हणजे कसं आहे की सुरुवातीपासूनच जर गर्भधारणेसाठी तुम्ही इच्छुक असाल आणि त्यासाठी तुम्हाला काही लाईन ऑफ ट्रीटमेंट जर घ्यायची असेल तर फर्स्ट प्रेफरन्स म्हणून जर बघितला तर अजूनही चांगल्या पद्धतीत त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो. आता एकतर म्हणजे काही कारणास्तव म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे कसं आहे की ज्यावेळी म्हणजे स्त्रीकडे बघितलं जातं आणि एखाद्या वेळेला म्हणजे बाळ लग्न झाल्यानंतर जर 1 वर्षाच्या आत किंवा 2 वर्षाच्या आत जर पाळणा हलला नाही तर स्त्रीला बऱ्याच वेळा म्हणजे टोचून बोललं जातं, वांझोटी म्हटलं जातं किंवा बऱ्याच वेळा तिरस्कारानं बोललं जातं. घरी तिला बराचसा म्हणजे कसा त्रास होत असतो, बरीच बोलणी खावी लागत असतात, अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. पण एक सांगायला इथं म्हणजे कसं की पॉईंट फार महत्त्वाचा आहे आणि तो पॉईंट हा आहे की स्त्रीच फक्त म्हणजे गर्भधारणेसाठी किंवा फर्टिलायझेशनसाठी कारणीभूत नाही आहे तर पुरुषही तितकाच म्हणजे कारणीभूत आहे. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि पुरुषही तितकाच जबाबदार आहे जितके स्त्री जबाबदार आहे.
आता पुरुषामधील म्हणजे काही गोष्टी म्हणजे पुरुषामध्ये काही कमतरता असू शकते, तर त्याही गोष्टी मी आज तुम्हाला इथं सांगणार आहे. तर आपण ह्या गोष्टी आपण नोट कराल आणि जेणेकरून आपल्या मित्रांना वगैरे सांगाल असं मी आशा बाळगतो आणि आपण सुरुवात करतोय. तर फर्टिलायझेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं स्त्रीबीज ही महत्त्वाचं आहे आणि पुरुषबीज ही महत्त्वाचं आहे. स्त्रीबीज जितकं महत्त्वाचं आहे तितकंच पुरुषबीज ही महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे की ज्यावेळी म्हणजे नियमित पाळी म्हणजे स्त्रीची जर होत असेल तर काय प्रॉब्लेम नाही. स्त्री नियमित पाळी झाल्यानंतर मध्यंतरावर म्हणजे कसं आहे की राऊंड अबाउट आफ्टर 15 डेज पाळी ज्यावेळेला म्हणजे कसं आहे की स्त्रीबीज तयार होतं आणि स्त्रीबीज बीजकोशातून वाढतं आणि परिपक्व असल्यास ते बीजकोशातून बाहेर पडून म्हणजे कसं आहे की गर्भनलिकेपर्यंत पोचतं आणि ऑटोमॅटिकली पुरुष स्पर्मबरोबर फर्टिलायझेशन घडतं. म्हणजे ते एकत्र येतात, स्त्रीबीज आणि पुरुषबीज आणि फर्टिलायझेशन घडतं. आता हे फर्टिलायझेशनबद्दल आपण ज्यावेळेस जाणून घेतो तर स्त्रीवंध्यत्वाची जी काही कारणं आहेत ती कारणं पण आपल्याला म्हणजे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. आता स्त्रीवंध्यत्वाची कारणं काय काय असू शकतात ते मी आता थोडंसं स्पष्ट करतो आणि त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण थोड्याच वेळात बघू. म्हणजे पहिल्यांदा कारणं बघू आणि त्याच्यानंतर लाईन ऑफ ट्रीटमेंट बघू. ओके, तर माझा आवाज येत असेल तर टाईप करू शकता येस म्हणून. तर असंतुलित म्हणजे काही हार्मोन्स असतात शरीरामध्ये, असंतुलित हार्मोन्स असतील, लठ्ठपणा असेल, त्याच्यानंतर कसं आहे की बऱ्याच अंशी म्हणजे TB असेल, अशक्तपणा असेल, तर अशा काही गोष्टी असतील तर जेणेकरून म्हणजे स्त्री म्हणजे प्रॉब्लेम हा स्त्रियांच्यामध्ये येऊ शकतो. तर त्याच्याबरोबरच दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जनरली रक्तस्राव अधिक होत असल्यास सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो, गर्भधारणेस म्हणजे अडथळा येऊ शकतो. तर शारीरिक कारणांच्यामध्ये कसं आहे की योनिमार्गात किंवा एखादा विकार असणे तर हेही महत्त्वाचं आहे स्त्रियांच्यामध्ये. आणि मानसिक जर कारणं बघितली तर ओके, थँक्यू सर, वेलकम स्वप्नील सर. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मानसिक कारणं जी आहेत त्याच्यामध्ये मैथुनाविषयी भीती असणे स्त्रियांच्यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. गर्भाशयात जन्मजात म्हणजे कसं आहे की विकृती असू शकते आणि त्याचबरोबर कसं आहे की पूर्ण विकास झालेला नसतो, असे काही वेळा म्हणजे गोष्ट असू शकते. आणि त्याच्याबरोबर काही औषधांचा म्हणजे साईड इफेक्ट म्हणजे बरेच दिवस काही लेडीज कंटिन्युअसली औषध घेत असतात आणि कंटिन्युअसली औषध घेत असताना बऱ्याच वेळा कसं होतं की त्याचा साईड इफेक्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. काही अनाबॉलिक म्हणजे स्टेरॉइड्स असतात आणि स्टेरॉइड्सचा वापर जो आहे प्रचंड प्रमाणात काही वेळा म्हणजे लेडीज जर करत असेल तर ते एक कारण म्हणजे इथं महत्त्वाचं ठरू शकतं. त्याच्यामध्ये काही लोकांना म्हणजे कसं आहे की गर्भाशयामध्ये वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जी विकृती असेल किंवा प्रॉब्लेम्स असतील त्या गोष्टीचा सुद्धा अभ्यास म्हणजे करणं गरजेचं आहे. हे एक म्हणजे विशिष्ट ही सगळी कारणं जी आहेत ती फार महत्त्वाची जी आहेत ती मी सांगितलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हे स्त्रियांच्या बाबतीत झालं. आता स्त्रियांच्या बाबतीतली अजून काही कारणं आहेत मी थोडीशी नंतर अजून थोडीशी मांडणारच आहे. पण पुरुषातली अजून काही महत्त्वाची जी कारणं आहेत ती पण तुम्हाला म्हणजे इथं मला क्लिअर करायची आहेत. एकतर स्पर्म काउंट कमी असला तर म्हणजे कसं आहे की फार मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. कमजोरपणा असेल, अशक्तपणा असेल, मधुमेह असेल, हृदयरोग असेल किंवा लठ्ठपणा असेल, पुरुषांच्यात सुद्धा म्हणजे लठ्ठपणा जर अधिक प्रमाणात असेल तरीसुद्धा प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवाहिनी बंद असते काही अंशी म्हणजे काही अंशी किंवा शुक्राणूंचा मार्ग मोकळा नसतो तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. पुरुषवंध्यत्व हे वेगवेगळ्या ह्या कारणामुळे वेग येत असतं. पण त्याच्यामध्ये अजून एक दोन गोष्टी महत्त्वाच्या इथं नमूद कराव्या लागतील. एक तर म्हणजे कसं आहे की मूत्रमार्ग जो आहे मूत्रमार्गामध्ये जर प्रॉब्लेम असेल किंवा मूत्रसंस्थेमध्ये अडथळा येत असेल तरीसुद्धा म्हणजे कसं आहे की मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. शिश्नावर म्हणजे दुर्घटना झाली असल्यास किंवा बऱ्याच अंशी प्रॉब्लेम झाले असतील, ॲक्सिडेंट काही झाले असतील तरीसुद्धा म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो. आता जन्मजात विकृती काही लोकांच्यामध्ये असते तिथं सुद्धा म्हणजे कसं आहे की स्पर्म डेव्हलपमेंट होत नाही किंवा स्पर्म काउंट कमी होत असतो वारंवार, ही एक गोष्ट तिथं म्हणजे नमूद करावी लागेल. त्याच्याबरोबर हार्मोनल बॅलन्स जो आहे हार्मोनल बॅलन्स फार महत्त्वाचा आहे पुरुषांच्यामध्ये. जसं मी स्त्रियांच्यामध्ये जसं सांगितलं तसं स्त्रियांच्या बरोबर पुरुषांच्यामध्ये सुद्धा हार्मोनल बॅलन्स हा फार चांगल्या पद्धतीत राहणं अपेक्षित आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे क्लिअरली तुमच्या लक्षात येतात काय बघा. आता आपण जी कारणं बघितली त्याच्यामध्ये स्त्रीबीजाबद्दल बघितली किंवा
स्त्रियांच्याबद्दल पण बघितले आणि पुरुषांच्याबद्दलही बघितले. आता कसं आहे की उपाय जे आहेत ते आयुर्वेदानं बऱ्याच अंशी फार चांगल्या पद्धतीत सांगितलेले आहेत आणि हे आपल्याला डिस्कस करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आत्ता हे जे उपाय आहेत ते आपल्याला फार उपयोगी पडणार आहेत. आणि उपाय मी सांगत असताना हे फार महत्त्वाचे उपाय जे आहेत ते आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंट असेल, बाकीची लाईन ऑफ ट्रीटमेंट असेल, तर ही लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगत असताना आपल्याला सिस्टमॅटिकली ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत अनेक लोकांना म्हणजे तुमच्याकडून ज्यावेळेला तुम्ही नॉलेज द्याल तर बरेच लोकांना ह्याचा उपयोग होऊ शकेल. तर अविनाश पाटील वेलकम. तर त्याचबरोबर आपण स्त्रीवंधत्वाचे जे काही उपाय आहेत त्याच्याविषयी आपण चर्चा करतोय. एक तर नेहमी तुम्हाला अजून एक म्हणजे रिक्वेस्ट आहे प्रत्येकांना की तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. कारण ह्याच्यामध्ये ओके रवींद्र सर वेलकम फ्रॉम पुणा. ओके, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्याच्याबरोबर आपण ज्यावेळी म्हणजे कसं आहे की 99% लोकांच्यामध्ये जीवनशैलीमध्ये झालेले जे काही बदल असतील त्यामुळं म्हणजे फर्टिलायझेशनमध्ये प्रॉब्लेम होत असतो. स्त्रियांच्यामध्ये सुद्धा म्हणजे बऱ्याच अंशी म्हणजे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. जीवनशैली जी आहे, लाईफस्टाईल जे आहे त्याच्यामुळं एकतर कसं आहे की व्यायामाचा अभाव, दुसरी गोष्ट खाणेपिणे म्हणजे कसं आहे की गडबडीत काही गोष्टी म्हणजे वडापाव असतील, पिझ्झा बर्गर असेल, फास्ट फूडकडं न वळता म्हणजे चांगलं पौष्टिक आहाराकडे थोडंसं वळणं फार महत्त्वाचं आहे. आणि काही अंश कसं होतं आहे की फिगर मेंटेन म्हणून आता एक नवीन पार्ट आला आहे. त्याच्यामध्ये कसं आहे की झिरो फिगर म्हणून बऱ्याच वेळा म्हणजे ह्या गोष्टीकडे बघितलं जातं आणि माणूस आकर्षित होतो की लाईट काहीतरी खाण्यामध्ये किंवा बऱ्याच लेडीज आकर्षित होतात की लाईट काहीतरी खाल्लं पाहिजे आणि डाएट मेंटेन केलं पाहिजे. त्यामुळं तुपाकडं, लोणीकडं आणि नमस्कार सर, तुपाकडं आणि लोणीकडं, दुधाकडं अगदी म्हणजे दुर्लक्षित केलं जातं आणि पौष्टिक आहाराकडं म्हणजे दुर्लक्षित केलं जातं आणि ह्याच वेळी म्हणजे हा प्रॉब्लेम म्हणजे मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि हे फार महत्त्वाचं आहे की आपल्याला कसं आहे की योग्य वेळी योग्य गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. तर त्याच्याबरोबर आपण काही गोष्टी म्हणजे कसं आहे की ऑपरेटिव्ह आणि काही गोष्टी ठीक होत असतील तर त्या ऑपरेटिव्हनं ठीक केल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये लवकर म्हणजे काही निर्णय घेणं आवश्यक असतं, तेही घेणं फार महत्त्वाचं आहे. आता मासिक पाळी ही जशी आहे, काही स्त्रियांच्यामध्ये मासिक पाळींचा प्रॉब्लेम असतो. मासिक पाळी नियमित काही वेळा होत नसते. त्याच्याविषयी अजून पण आपल्याला फोकस टाकून मी बोलणार आहे. PCOD हा एक विषय आहे, तो मी शेवटी ठेवला आहे कारण अतिशय महत्त्वाचा आहे आणि बरेच लोक नंतर पण येत असतात. तर आपल्याला कसं आहे की मासिक पाळी हा जो पार्ट आहे त्याच्यावरही योग्य वेळी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. व्हाईट डिस्चार्ज असेल, रेड डिस्चार्ज असेल स्त्रियांच्यामध्ये त्यांनीसुद्धा म्हणजे लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य उपचारानं हा रोग जो आहे तो बरा होतो. म्हणजे अजिबात टेन्शन घ्यायचं काम नाही आहे की व्हाईट डिस्चार्ज आणि रेड डिस्चार्ज असेल तर बऱ्याच लेडीज ज्या आहेत त्या घाबरून जातात. तर तशा पद्धतीत अजिबात नको. तर ही गोष्ट आपल्याला फार महत्त्वाची लक्षात येणं गरजेचं आहे. तर ट्रीटमेंटनं बऱ्याच गोष्टी म्हणजे ठीक होऊ शकतात. हार्मोनल विषयी अजून थोडंसं मला सांगायचं आहे. काही वेळा म्हणजे कसं आहे की आपण एंडोक्राईन स्पेशलिस्टकडं तुम्ही काही वेळा म्हणजे कनेक्ट करत असता किंवा भेटत असता किंवा थायरॉईडचा काही वेळा प्रॉब्लेम असतो, हार्मोनल काही इम्बॅलन्सेस झालेले असतात. तर ह्या गोष्टी आपण ज्यावेळा ट्रीटमेंट घेणार आहे त्यावेळा ट्रीटमेंट घेत असताना आपण योग्य आणि व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. मधीच काही लोक सोडत असतात त्यामुळं आणि मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत असतो. तर तेही गोष्टी महत्त्वाच्या इथं नमूद कराव्या लागतील. आता काही गोष्टी म्हणजे कसं आहे की गर्भ राहतो पण गर्भपात होत असतो वारंवार, त्याही गोष्टीवर आपण फोकस टाकणार आहोत. काही गोष्टी अशा आहेत की गर्भपात होत असतो आणि आयुर्वेदामध्ये फार चांगली औषधं याच्यामध्ये सांगितलेली आहेत. वारंवार जर गर्भपात होत असेल तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण फोकसली बघणार आहोत. आता यामध्ये दुसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे पुरुषवंधत्वाची आपण कारणं बघणार आहोत. आणि पुरुषवंधत्व, आता स्त्री वंध्यत्वाची कारणं जशी बघितली तसं किंवा उपाय बघितले, काही बेसिक उपाय मी सांगितलेले आहेत ते तुम्ही बघितले. नंतर पुरुषवंधत्वाचे जे उपाय आहेत सगळ्यांना मी अजून एक सांगू इच्छितो की लाईन ऑफ ट्रीटमेंट मी सांगणार आहे. लाईन ऑफ ट्रीटमेंट विषयी तुम्हाला उत्सुकता असेल आणि ती नक्कीच मला इथं सांगायची आहे आणि तो महत्त्वाचा पार्ट आजच्या म्हणजे सेशनमधला असणार आहे. घरच्या घरी आयुर्वेदातल्या काही गोष्टी म्हणजे तुम्हाला काही करता आल्या तर त्याही तुम्ही करू शकताय आणि
आयुर्वेदिक औषधांचा काय उपयोग करायचा आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी म्हणजे पुरुषातली काही म्हणजे वंध्यत्वाची जी काही उपाय आहेत त्याही आपण थोडेसे जाणून घेऊया. त्याच्यामध्ये वेगवेगळी औषधं जी आहेत म्हणजे कसं आहे की ती वेळेवर जर घेत असाल तर तुमचा स्पर्म काउंट जो आहे तो स्पर्म काउंट व्यवस्थित राहू शकतो. काही पुरुषामध्ये स्पर्म काउंट म्हणजे कसं आहे की नेहमीच राहत नाही, नेहमी म्हणजे अप अँड डाऊन होतो. त्याच्या पाठीमागं कारण असं आहे आहार विहार आणि म्हणजे कसं आहे की आहार विहार जर व्यवस्थित नसेल, काही वेळा म्हणजे कसं आहे की वेगवेगळे म्हणजे व्यसनं असतात पुरुषांच्यामध्ये. त्याच्यामध्ये मेनली म्हणजे माझ्या लक्षात आलेली गोष्ट मी फोकस सांगतो, ज्या लोकांना म्हणजे स्मोकिंगचा म्हणजे व्यसन आहे किंवा बऱ्याच वेळा म्हणजे कसं आहे की कंटिन्युअसली तंबाखू खायची सवय आहे किंवा काही वेळा म्हणजे कसं आहे की बऱ्याच म्हणजे कसं आहे की ड्रिंकिंगची सवय आहे, तर त्यांच्यामध्ये हा म्हणजे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात जाणवतो. तर सगळ्या ज्यावेळी म्हणजे कसं आहे की स्पर्म काउंट लो असेल आणि तुम्ही गर्भधारणेसाठी म्हणजे तुमचा प्रयत्न चालू असेल, तर ह्या गोष्टीसाठी किंवा बाळासाठी तुमचा प्रयत्न चालू असेल, तर कृपा करून म्हणजे कसं आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे की कोणत्याही व्यसनाला तुम्ही नाही म्हणा. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. नियमित योग्य आहार फार महत्त्वाचे आहे. आणि आता कसं आहे की काही लोक म्हणजे IT क्षेत्रामध्ये काम करतात, काही लोक म्हणजे कसं आहे की वेगवेगळ्या म्हणजे कसं आहे की आपल्याकडे म्हणजे कसं आहे की पाळीचे टायमिंग असतं, म्हणजे कसं टायमिंग असतं कामावर जाण्याचं किंवा शिफ्ट असतात वेगवेगळ्या. तर बऱ्याच अंशी कसं आहे रात्री झोप व्यवस्थित होत नाही, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ही गोष्ट पण फार मला क्लिअरली सांगायची आहे की झोप ही फार महत्त्वाची होणं फार महत्त्वाचं आहे. कारण झोप जर व्यवस्थित होत नसेल तरीसुद्धा आपल्याला कसं आहे की प्रॉब्लेम होऊ शकतो. आता ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, नियमित योग्य आहार, निद्रा फार महत्त्वाची जसं सांगितली, तसं वंध्यत्वावर मात करायचं असेल तर काही गोष्टी म्हणजे तुम्हाला सोडून चालणार नाहीत. त्याच्यामध्ये पुरुषांच्यामध्ये थोडंसं म्हणजे दूध तूप असेल त्या गोष्टी म्हणजे जसं स्त्रियांच्यामध्ये मी सांगितल्या तसं तुम्हाला घ्यायचेच आहेत. आता आपण थोडंसं फोकस जे टाकणार आहोत त्याच्यामध्ये काही गोष्टी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. पहिल्यांदा कसं आहे की समजा मधुमेह असेल, हृदयरोग असेल, तर लाईन ऑफ ट्रीटमेंट त्याची काय असेल तर ती करून घेणं गरजेचं आहे. हार्मोनल बॅलन्स जे आहेत ते सुद्धा म्हणजे करून घेणं गरजेचं आहे. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण काही गोष्टी म्हणजे याच्यामध्ये आत्ता मी जे स्त्री वंध्यत्वातली काही म्हणजे जी बेस्ट टू बेस्ट आयुर्वेदातली काय औषधं आहेत ती पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि स्त्री बीजाबरोबर स्त्रीचं जे काही वंध्यत्व आहे त्याच्यामधली जी ट्रीटमेंट आहे ती पण आपण सांगणार आहे आणि ह्याच्यामधली आपण डिस्कस करणार आहे. आपण दोन्ही गोष्टी डिस्कस करत असताना काही गोष्टी पहिल्यांदा आपण स्त्रियांच्या बाबतीत बघू. आता स्त्रियांच्या बाबतीत सगळ्यात म्हणजे मेजर जो प्रॉब्लेम असतो तो प्रॉब्लेम असतो म्हणजे कसा आहे की बऱ्याच वेळा ज्या काय म्हणजे स्त्रिया येतात म्हणजे PCOD हा एक बराच अंशी महत्त्वाचा विषय आहे. PCOD जो आहे म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी जो काय म्हणजे आपण म्हणतो, तर त्याच्याविषयी म्हणजे कसं आहे की आजकाल बरेचसे पेशंट सापडतात, बऱ्याच स्त्रिया, बऱ्याच मुली. आता तो विषय का महत्त्वाचा आहे मला तुम्हाला सांगायचं आहे, कारण थोडक्यात म्हणजे PCOD आणि PCOS असे दोन शब्द आहेत. तुम्हाला कदाचित ते शब्द ऐकून माहिती असतील किंवा ह्याच्यामध्ये कसं आहे की थोडक्यात म्हणजे स्त्रीत्व कमी होणं हा एक पार्ट असतो आणि तो PCOD मधला महत्त्वाचा पार्ट आहे. आणि PCOS जे आहे आयुर्वेदच्या दृष्टिकोनातून PCOD आणि PCOS आपल्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास जो सांगितला आहे PCOD मध्येच आपण त्याला धरलेला आहे. बीज निर्मिती चालू जी आहे तर काही लोक म्हणजे आता जॉईन होत आहेत, सौरभ असेल, विजय असेल, तर सगळ्यांचं पुन्हा एकदा वेलकम. बीज निर्मिती ज्यावेळेला चालू होते त्यामध्ये अडथळा येतो PCOD मध्ये आणि बीज लवकर म्हणजे अंड फुटत नाही आणि बीज निर्मिती म्हणजे कसं आहे की जर झाली तरी ती टिकत नाही. तर अशा पद्धतीत म्हणजे कसं आहे की त्यामध्ये आतली म्हणजे आंतररचना जी आहे ही फार महत्त्वाची आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं PCOD मध्ये ॲक्च्युली कसं काय होतं हे आपण म्हणजे जाणून घेणार आहोत. त्याच्यातली लक्षणं काय असू शकतात ते मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे. अनियमित म्हणजे मासिक पाळी असू शकते, ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्याबरोबर कसं आहे की सौंदर्यावर म्हणजे कसं आहे की परिणाम होतो. काही वेळा म्हणजे मान जी आहे ती ब्लॅकिश व्हायला लागते, काही अंशी म्हणजे पिंपल्स आणि ॲसिन्स जास्त यायला लागतात चेहऱ्यावर. म्हणजे कसं आहे की बऱ्याच अंशी ऑइल सिक्रेशन जे आहे ते ऑइल सिक्रेशन जे ग्लँड्स जे आहेत ते ऑइल जास्तीत जास्त म्हणजे सिक्रेट होतं
आणि चेहरा म्हणजे कसं आहे की काळवटल्यासारखा वाटायला लागतो आणि वजन वाढणे हे एक म्हणजे भरमसाठ वजन वाढतं मासिक पाळी थांबल्यानंतर. मासिक पाळी ऑटोमॅटिकली म्हणजे इतक्या म्हणजे 50 किलो असेल तर 60 किलो कधी झालं आणि 10 किलो कसे वाढले हे सुद्धा म्हणजे कळत नाही. तर PCODमध्ये हे फार आवर्जून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर काही वेळा म्हणजे डोक्याचे केस इतके गळत असतात की नॉर्मली म्हणजे सगळे केस म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे केस गळण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये असू शकतं. तर ह्याच्यामध्ये काही अंशी एक गोष्ट मला नमूद करायची आहे ती म्हणजे फार महत्त्वाची आहे. कारण अनावश्यक म्हणजे लव येण्याचा प्रकार असतो. आता तुम्ही बऱ्याच स्त्रियांच्यामध्ये बघत असाल म्हणजे एकतर म्हणजे अनावश्यक जे लव आहेत ते म्हणजे कसं आहे की जसं केस थोडक्यात आपण म्हणू शकतो लहान लहान केस जे आहेत ते ओठावर येऊ शकतात. बऱ्याच अंशी कसं आहे की पाठीवर येऊ शकतात. तर हे ज्या काही लव आहे लव येण्याचा प्रकार जो असेल तो कदाचित म्हणजे कसं आहे की PCODचा एक पार्ट आहे हे तुम्हाला मला इथं क्लिअर करायचं आहे. तर असं कुठल्या स्त्रीला म्हणजे जर प्रॉब्लेम असेल तर ही गोष्ट PCODची आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण ही लक्षणं जी आहेत तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर ML साहू तर आपलंही वेलकम. तर ह्या गोष्टी आपण सगळ्या बघितल्या की PCOD पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये काय काय गोष्टी आहेत. आता काही अंशी म्हणजे ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न येत आहेत तर ती प्रश्न मला घेऊन त्याच्यावर लाईन ऑफ ट्रीटमेंट तुम्हाला सांगायचे आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जर असतील म्हणजे अनावश्यक म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लव वगैरे येत असेल तर पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये घरच्या घरी काय करायचे उपाय आहेत किंवा आता वंध्यत्वावर काही गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये आयुर्वेदातला काय पार्ट आहे तर एक एक गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही नोट करू शकताय आणि ही लाईन ऑफ ट्रीटमेंट तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना सुचवू शकताय. हळीव आणि खीर जर म्हणजे कसं आहे की जर फार महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांना म्हणजे कसं आहे कोरडेपणाचा त्रास ज्या स्त्रियांना वाटत असेल त्यांनी हळीवीची खीर करून घ्यायला काय हरकत नाही. जेणेकरून कोरडेपणा म्हणजे वाटत असल्यास तो जाऊ शकतो. काही अंशी मेनोपॉजमध्ये हा एक पार्ट असतो बऱ्याच लेडीजमध्ये तर तिथेही तुम्ही घेऊ शकताय. आणि मेन जी PCODमधली लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती अग्नीवर केली जाते. आयुर्वेदामध्ये अग्नीला फार महत्त्व दिलं जातं आणि अग्नी हा जर व्यवस्थित असेल फार व्यवस्थित सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे हे एक डायरेक्शन ठरवलं आहे की PCODमध्ये लाईन ऑफ ट्रीटमेंट हे अग्नीवर जर केली तर फार चांगल्या पद्धतीत उपयोग होऊ शकतो. एकतर कसं आहे की कोरफडीचा गर हा द्यायला सांगितलेला आहे. कोरफडीचा गर तो याच्यासाठी महत्त्वाचा आहे की कोरफडीचं नावच असं आहे की कोरफडीला आपण कुमारी म्हणतो आणि कुमारी हे कसं आहे की फार महत्त्वाचं आहे की तर तिथं थोडं दिवसासाठी म्हणजे तुम्ही जर कुमारी कंटिन्युअस जर तुम्ही करत असाल तर PCODचा प्रॉब्लेम काही अंशी सुटू शकतो. तर ह्या गोष्टी आपण इथं क्लिअर झाल्यानंतर काही वेळा म्हणजे कसं आहे की ज्यावेळी म्हणजे बऱ्याच लेडीज असे असतात की ज्यांना म्हणजे कसं आहे की पोटात दुखणं आणि पाठीत दुखणं हे म्हणजे कसं आहे पाळीच्या वेळा म्हणजे मोठ्या प्रमाणात त्रास असू शकतो. तर त्यावेळा काय करायला पाहिजे त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला मला क्लिअर करायच्या आहेत. एकतर पाळी अगोदर म्हणजे कसं आहे की पोटदुखी असेल येण्यापूर्वी किंवा यायच्या वेळी तर एरंडेल तेलाचा वापर तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की त्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात. एकतर पोट पण साफ राहील आणि आतून आपली म्हणजे स्वच्छता चांगल्या पद्धतीत होऊ शकेल. इथं गुळवेलचा जो काढा आहे तो आयुर्वेदानं सांगितलेला आहे. PCODमध्ये असून दे किंवा तुम्हाला म्हणजे पोटदुखीचा त्रास असेल स्त्रियांच्यामध्ये आणि पाठीचा त्रास असेल तर गुळवेल काढा जो आहे तो जरूर घ्या. जेणेकरून कसं आहे की शक्ती पण तुम्हाला चांगल्या पद्धतीत भेटेल आणि बॅक पेन जे असेल आणि पोटातलं जे पेन असेल ज्यावेळी आपण म्हणजे कसं आहे की पाळीच्या पूर्वीचा आणि पाळीच्या नंतरचा जो काही त्रास असेल त्याच्यामध्ये गुळवेल काढा हा अतिशय चांगल्या पद्धतीत काम करताना दिसतो. त्याच्यामध्ये अजून काही लोकांना जर थोडंसं म्हणजे कसं आहे की हिंगाष्टक तुम्ही घेऊ शकता ज्या लेडीजना पोटाचा त्रास असेल त्यामध्ये. आणि कोणतीही PCODची लाईन ऑफ ट्रीटमेंट असेल ती लाईन ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती 7 ते 8 महिने ती कंटिन्युअस घेणं गरजेचं आहे. कारण एकतर कसं होतं की बऱ्याच वेळा म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंट घेतात आणि ते अगदी 1 महिना किंवा 15 दिवस अशी आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंट घेतात त्याच्यातून काही फरक पडत नाही. आणि हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की थोडंसं कसं आहे की कंटिन्युअस आपण जर लाईन ऑफ ट्रीटमेंट घेतली तर नक्की फरक पडू शकतो. आता झोप व्यायाम ही जशी गोष्ट महत्त्वाची आहे जेवणसुद्धा याच्यामध्ये फार व्यवस्थित महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअरली समजावून घेतलेल्या आहेत. आता
एक तर इथं मला क्लिअर करायची आहे गोष्ट ती म्हणजे कसं आहे की बरेच लोक असे असतात की सर एव्हरीथिंग इज नॉर्मल, म्हणजे कसं आहे की सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि तरीसुद्धा फर्टिलिटी घडत नाही किंवा फर्टिलायझेशन होत नाही. तर त्यावेळेला काय म्हणायचं याला, म्हणजे इथंच म्हणजे आज एक शब्द फार महत्त्वाचा आहे, इट अनएक्सप्लेन म्हणजे फर्टिलिटी म्हटलं जातं त्याला. अनएक्सप्लेन फर्टिलिटी म्हणजे कसं आहे की इथं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पहिली गोष्ट जी केली जाते, प्रकृती परीक्षण केलं जातं. आणि प्रकृती परीक्षण म्हणजे तुम्ही वात प्रकृतीचे आहात, पित्त प्रकृतीचे आहात किंवा कफ प्रकृतीचे आहात ते बघितलं जातं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कसं आहे की बघून मग लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवली जाते. आता समजा बऱ्याच वेळा म्हणजे ह्या असे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये अनएक्सप्लेन्ड जे फर्टिलिटी असते त्याच्यामध्ये एक गोष्ट फार महत्त्वाची इथं सांगायची आहे की सगळे रिपोर्ट नॉर्मल असून असं का होतं, कारण गर्भाशयाच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात उष्णता क्रिएट होत असते आणि जे काय स्पर्म एंट्री करतात, स्पर्म एंट्री केल्यानंतर ते स्पर्म तिथं जिवंत राहू शकत नाहीत. तर उमा काळे मॅडम वेलकम. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की जर सगळे रिपोर्ट नॉर्मल असतील आणि जर अशा पद्धतीत काही गोष्टी होत असतील तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत. ते म्हणजे कसं आहे की मानसिक चिंता, ताण तणाव ह्या जर गोष्टी असतील स्त्रियांना तर त्याही गोष्टीवर लाईन ऑफ ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे याच्यामध्ये जे काय म्हणजे क्षारयुक्त म्हणजे आयुर्वेदानं लाईन ऑफ ट्रीटमेंट सांगितलेली आहे. क्षारयुक्तमध्ये कसं आहे की याच्यामध्ये आपण ती ट्रीटमेंट करू शकतो. तर ह्याच्यातले सगळ्यात महत्त्वाची आयुर्वेदाने जी सांगितलेली गोष्ट आहे ती म्हणजे उत्तर बस्ती. तर उत्तर बस्ती फार महत्त्वाची लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. उत्तर बस्ती ट्रीटमेंट ही बऱ्याच अंशी म्हणजे आज कमीत कमी 100पेक्षा जास्त लोकांना म्हणजे कसं आहे की पॉझिटिव्हली ज्यावेळेला लाईन ऑफ म्हणजे याच्यामध्ये जे रिझल्ट्स मिळालेले आहेत तर ते त्याच्यातूनच मिळालेले आहेत. तर हे फार महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये उत्तर बस्तीमुळं होतं का, तर उत्तर बस्तीमुळं कसं आहे की इंडोमेट्रियम जो असतो, इंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयातला जो आतला जो पार्ट असतो तो फार मोठा म्हणजे फार चांगल्या पद्धतीत त्याच्यावर इफेक्ट होत असतो आणि तो म्हणजे कसं आहे की धष्टपुष्ट आणि चांगल्या पद्धतीत म्हणजे व्यवस्थित राहत असतो. त्यामुळं उत्तर बस्ती ही तुम्ही कोणत्याही आयुर्वेद तज्ज्ञाकडं तुम्ही घेतली तर चालू शकते लेडीजनी. तर हा एक महत्त्वाचा तुम्हाला माझ्याकडनं सजेशन असेल. तर त्याच्याबरोबर कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेला बघितल्या, आता गर्भपात म्हणजे टाळता येतो का, काही जणांचा म्हणजे प्रश्न असतो. आणि गर्भपात नक्कीच आयुर्वेदाकडे तुम्ही ज्यावेळेला बघत असाल तर गर्भपात नक्की टाळता येऊ शकतो. कारण एकतर उत्तर बस्तीची चिकित्सा जशी सांगितलेली आहे तसं काही वेळा म्हणजे आयुर्वेदातून अजून एक गोष्ट सांगितलेली आहे, मासानुमासे म्हणजे कसं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये लाईन ऑफ ट्रीटमेंट कशी असावी आणि ते काय घ्यायला पाहिजे हे सुद्धा म्हणजे आयुर्वेदानं फार चांगल्या पद्धतीत सांगितलं आहे. जर तुमचं बऱ्याच पेशंटांना जर गर्भपाताचा त्रास असेल त्यांनी आयुर्वेदाकडं थोडंसं म्हणजे लाईन ऑफ ट्रीटमेंट घ्यायला काय हरकत नाही, जेणेकरून त्याच्यामुळं तुम्हाला चांगल्या पद्धतीत बेनिफिट मिळू शकेल. आता हे सगळं आपण डिस्कस करत असताना स्त्री वंध्यत्वामध्ये कोणती लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे काय घेतलं पाहिजे, औषधं काय वापरली पाहिजेत आणि आयुर्वेदातली काय औषधं आपल्याला म्हणजे सांगता येतील. पण त्याच्यामध्ये मला तुम्हाला क्लिअर करायचं आहे की या गोष्टी ज्या वेळेला सांगत आहे मी सांगत असताना तुम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञांच्याकडं ट्रीटमेंट घेणं फार महत्त्वाचं राहतं. कारण कसं होतं की आपण ट्रीटमेंट घेत असतो आणि ट्रीटमेंट घेत असताना जर त्याला आयुर्वेदिक डॉक्टरांची जर साथ नसेल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट्स मिळणार नाहीत. तर त्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. आता ह्या गोष्टी आयुर्वेदामध्ये अर्वाचीन शास्त्र आहे, त्याला कुठेतरी शास्त्राचा आधार आहे. तर आयुर्वेद ज्यावेळेला म्हणजे सांगितलेलं आहे की ज्यावेळेला म्हणजे बाळ जे काय आहे पोटात जे तुमचा गर्भ वाढत असेल आणि वाढत असताना काय गोष्टी म्हणजे एकतर म्हणजे गर्भपाल म्हणून एक औषध आहे आयुर्वेदातलं, अतिशय सुंदर औषध आहे. गर्भपाल रस हे फार चांगल्या पद्धतीत म्हणजे कसं आहे की जर वारंवार म्हणजे गर्भपात होत असेल तर गर्भपाल रस तर नोंद करू शकताय, नोट करू शकताय तुम्ही. हे फार महत्त्वाचं औषध आहे, जेणेकरून गर्भपाल रस जर कंटिन्यूस ठेवत असाल तर फार चांगल्या पद्धतीत त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर चिंतामणी म्हणून एक रस आहे, गर्भ विनोद रस म्हणून आहे. तर त्या गोष्टी तिन्ही गोष्टी तुम्हाला म्हणजे इथं मी सांगितलेल्या आहेत. तर बीजवाहिनीमध्ये असणारे काही दोष असतील तर ते सुद्धा म्हणजे इथं निघायला याच्यामधून मदत होऊ शकते.
आता गर्भनलिका बंद असल्यास म्हणजे काय करता येईल, तर इथंही मी तुम्हाला सांगेन की एकतर म्हणजे गर्भनलिकेमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर उत्तरबस्तीची चिकित्सा तुम्ही काही करायला काय हरकत नाही. उत्तरबस्तीची चिकित्सा तुम्ही घेऊ शकता. क्षार तेलाच्या इथं म्हणजे कसं आहे की उत्तरबस्ती दिल्या जातात. त्याच्यामध्ये आयुर्वेदातले जे काय कांचनार, गुगुळ वगैरे जे आहेत ही औषधं वापरली जातात. तर हे गोष्टी म्हणजे महत्त्वाच्या आहेत. तर असा कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर नक्कीच म्हणजे तज्ज्ञ वैद्यांच्याकडून तुम्ही लाईन ऑफ ट्रीटमेंट घेऊ शकता. पण आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यांना म्हणजे कसं आहे की बरेच अंशी म्हणजे बरेच दिवस लवकर जर म्हणजे कसं आहे की बाळ होत नसेल किंवा वंध्यत्वाचा जर प्रॉब्लेम असेल त्यांनी ही लाईन ऑफ ट्रीटमेंट फॉलो करायला काय हरकत नाही. त्याच्यामध्ये एकतर कसं आहे की जर काही गोष्टी म्हणजे कारणं पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. तर आयुर्वेदानं फार चांगल्या पद्धतीत सांगितलेलं आहे, हेतू निदान परिवर्जन इथे चिकित्सा, तर ती गोष्ट विसरून चालणार नाही. तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता समजा कसं आहे की पाळीच्या काही तक्रार असतील तर तिथं तुम्हाला अशोक अरिष्ट हे फार चांगल्या पद्धतीत औषध तुम्ही स्त्रियांना देऊ शकता. ज्या मुलींना त्रास असेल, पाळीचा म्हणजे मासिक पाळीचा त्रास असेल तर त्यांच्यामध्ये कसं काही वेळा जास्त जात असेल, कमी जात असेल तर यू कॅन स्टार्ट विथ द अशोक अरिष्ट. तर अशोक फार चांगल्या पद्धतीत काम करतं. किंवा त्याच्यामध्ये काही आयुर्वेदातले मी उपाय आज तुम्हाला जे सांगणार आहे. आता याच्यामध्ये स्त्रीवंध्यत्वामध्ये जी औषधं सांगितलेली आहेत ती तुम्ही नमूद करू शकता. तर उमा मॅडम तुम्ही नोंद करा, अनेक लोकांना सांगा. तर त्याच्यामध्ये फलग्रुत हे एक फार चांगलं औषध आहे. तर फलग्रुत हे फलप्राप्तीसाठी अतिशय बेस्ट औषध आहे. मग गर्भाशय नलिकेमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा गर्भाशयात प्रॉब्लेम असेल तर फलग्रुत हे एक अतिशय चांगल्या पद्धतीत औषध आपण सांगू शकता. अशोक अरिष्ट मी सांगितलं, गर्भपाल सांगितलेलं आहे, गर्भचिंतामणी रस फार महत्त्वाचा आहे. आणि शतावरी ही स्त्री रोगामधली अतिशय उत्कृष्ट अशी म्हणजे औषध आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे. तर शतावरी आणि अश्वगंधा देऊ शकता. सुपारी पाक एक आयुर्वेदातलं अतिशय छान औषध आहे. तर हे औषध आपण सांगू शकता. तर हेही फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये यशद भस्म आहे, त्याच्यानंतर शिवलिंग बीज आहे. तर ह्या गोष्टी मी स्त्री वंध्यत्वामधली जी काय औषधं आहेत ती आपण फोकस करून सांगितलेले आहेत. तर हे सगळे जे नोट करायचे आहेत, कसे घ्यायचे, कशा पद्धतीत घ्यायचं, तुम्ही मला कॉल करू शकता आणि आपण डिस्कस करू शकतो. तर ह्या गोष्टी व्यवस्थित तेवढ्या लक्षात ठेवा. कारण या स्त्रियामधल्या जे काय महत्त्वाची औषधं होती मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि जेणेकरून हे अनेक स्त्रियांच्यापर्यंत पोचले पाहिजेत. ही औषधं हे आयुर्वेदातला म्हणजे खजिना आहे. तर तो सगळ्यांना म्हणजे कसं आहे की ह्या जी काय औषधं आहेत ही औषधं माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजून महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत स्त्रियांच्या बाबतीतल्या या सगळ्या जाणून घेतल्यानंतर आपण पुरुष वंध्यत्वातली जी काय औषधं आहेत ती पण मला तुम्हाला क्लिअर करायची आहेत. तत्पूर्वी म्हणजे कसं आहे की स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे त्यांच्यामधले अनेक प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स बरेच अंशी कसं आहे की आज एका तासाभरात आपले डिस्कस नाही होणार. पण याच्यासाठी मी तुम्हाला एक छानशी गिफ्ट देऊ शकतो आणि ती शेवटी तुम्ही गिफ्ट जे प्रोग्राम बघतील आणि त्यांनी म्हणजे कॉमेंट बॉक्समध्ये टाकतील सर आय वॉन्ट दिस बुक, तर ते PDF बुक मी तुम्हाला पोच करण्याची व्यवस्था करेन. तर आपलं एक पुस्तक आहे शोध म्हणून. तर हे पुस्तक जे आहे तुम्ही नक्कीच हे पुस्तकाची PDF कॉपी जी आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि फ्रीमध्ये तुम्ही वाचू शकता. जेणेकरून ह्याच्यामध्ये बऱ्याच अंशी म्हणजे कसं आहे की अनेक गोष्टी इथं म्हणजे उल्लेख केलेला आहे. पुरुषांच्या बाबतीत असणारे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत, स्त्रियांच्यातले असणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तर मॅक्झिमम कंटेंट तुम्हाला याच्यातून मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की अनेकांनी म्हणजे कसं आहे की ह्या म्हणजे पुस्तकाला गौरवलेलं आहे आणि हे पुस्तक जे आहे ते तुमच्यासाठी म्हणजे कसं एक माइलस्टोन ठरू शकतं. जेणेकरून हे पुस्तक आपल्याला ज्यावेळेला तुम्ही वाचाल तर बऱ्याच अंशी म्हणजे कसं आहे की सगळे प्रश्न जे आहेत डोक्यातले म्हणजे रिलेटेड टू वंध्यत्व जे असतील आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतील तर त्या गोष्टी तुम्हाला इथं क्लिअर होतील. मग वयात येताना काही प्रॉब्लेम्स स्त्रियांना असू शकतात, मुलींना असू शकतात, तेही प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. तर हे PDF पुस्तक तुम्हाला जर म्हणजे फ्री ऑफ चार्ज पाहिजे असेल, PDF कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकताय. मी तुम्हाला लिंक शेअर करेन जेणेकरून तुम्हाला ते पुस्तक नक्की वाचता येईल. तर
तर नेक्स्ट आपण इथं फोकस करायचा आहे. तर उत्तम माळी सर वेलकम. तर पुरुष याच्यामधले जे काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये एकतर म्हणजे कसं आहे की अश्वगंधा असेल फार चांगल्या पद्धतीत काम करते. त्याच्यानंतर कसं आहे की शतावरी अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीत काम करते. ज्यांना स्पर्म काउंट कमी असेल त्या लोकांनी म्हणजे ह्या गोष्टीचा वापर करायला काय हरकत नाही. आणि अश्वगंधा असेल, शतावरी असेल तर उत्तम माळी सर वेलकम. नमस्कार. तर इथं काही लोक उपलब्ध आहेत आपल्याकडे. लाईन ऑफ ट्रीटमेंट बऱ्याच जणांनी घेतलेली आहेत त्यांच्यापैकी आणि अनेकांना म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आहेत. तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, सांगली जिल्ह्यामध्ये असेल, अनेक लोक लाईन ऑफ ट्रीटमेंट घेत असतात आणि बऱ्यापैकी म्हणजे त्यांना लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये समाधानकारक हे मिळालेलं आहे. तर ज्यांना आपल्याकडे बरेच जण पेशंट आहेत पण ज्या हजर आहेत त्यांना मी सांगू इच्छितो तर रिझल्ट आपले चांगले असतील तर तुम्ही शेअर करू शकता टेस्टिमल्स, जेणेकरून आपल्या ह्या लोकांना जे बघणार आहेत त्यांनासुद्धा म्हणजे एक ट्रीटमेंट घ्यायला म्हणजे इच्छा निर्माण होईल आणि चांगल्या पद्धतीत ते ट्रीटमेंट घेऊ शकतील. तर काही अंश म्हणजे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आहेत त्याच्यातले पुरुष बीजाबद्दल जे आपण बोलतोय तर अश्वगंधा असेल, शतावरी असेल, कवच बीज हे एक फार चांगल्या पद्धतीतलं एक ट्रीटमेंट आहे. आणि सुवर्णमाक्षिक भस्म जे आहे, सुवर्णमाक्षिक भस्म, मकरध्वज. आता या सगळ्या गोष्टी घ्यायच्या कशा, ह्या गोष्टींचा जो प्रश्न तुम्हाला असू शकतो तो प्रश्न त्याच्यासाठी तुम्हाला कॉल करावा लागेल आणि जेणेकरून त्याची माहिती नसेल तर आयुर्वेदिक तज्ज्ञांच्याकडे तुम्हाला भेटावं लागेल. आता सुवर्णमाक्षिक भस्म आहे, मकरध्वज आहे, त्रिवंग भस्म म्हणून आहे, आयुर्वेदातलं अतिशय एक चांगलं भस्म आहे. आणि ते भस्म जे आहे त्याच्यानंतर काही वेळा म्हणजे धातूंचा क्षय बऱ्याच अंशी होत असतो. तर कसं की अशक्तपणा येणे, विकनेस येणे, बऱ्याच अंशी म्हणजे सगळ्याच गोष्टीला म्हणजे कसं की समर्थ नसणे, ह्या गोष्टीसाठी आयुर्वेदानं फार चांगल्या पद्धतीत एक चूर्ण सांगितलं आहे आणि त्याचं नाव आहे धातू पौष्टिक चूर्ण. आणि त्या धातू पौष्टिक चूर्णाचा तुम्ही दुधाबरोबर वापर करू शकता. आणि तूप हे सर्वश्रेष्ठ औषध सांगितलेलं आहे. तूप एक अतिशय महत्त्वाचं, कारण डायरेक्ट तुपाचं रूपांतर हे वीर्यात होतं असं आयुर्वेदामध्ये उल्लेख आहे. त्यासाठी देशी गाईचं तूप असेल तर ते तुम्ही तूप वापरत चला, जेणेकरून त्याचा उपयोग फार चांगल्या पद्धतीत आणि जबरदस्त त्याचा बेनिफिट होताना दिसतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीत लोकांनी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. तर तुपाचा वापर म्हणजे पुरुषांच्यामध्ये फार महत्त्वाचा सांगितलेला आहे. सफेद मुसळी एक अतिशय चांगली वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये रसायन आणि वाजीकरण असे दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रसायन म्हणजे ज्यांची प्रकृती चांगली आहे ते चांगलं राहण्यासाठी काही वेळा म्हणजे काही औषधं म्हणजे सांगितलेले आहेत. आणि वाजीकरण जे आहे, ज्यांची म्हणजे कसं आहे कामजीवनाविषयी म्हणजे काही विषयी प्रॉब्लेम्स असतील किंवा वाजीकरणातली औषधं जे आहेत किंवा त्यांना आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी वाजीकरणाची औषधं स्त्रियांच्यातले असतील आणि पुरुषांच्यातले असतील ती दोन्ही उल्लेख करून आयुर्वेदानं सांगितलेले. तर ती गोष्टी तुम्ही म्हणजे कसं आहे जेणेकरून घेऊ शकता. तर त्या गोष्टीसाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग सफेद मुसळी ह्याच्यातलं एक उत्कृष्ट औषध आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपला जो पार्ट आहे म्हणजे कसं आहे की एकतर म्हणजे आमचा एक मदतीचा हात आहे. म्हणजे मदतीचा हात ह्याच्यासाठी आहे की आपण जे लोक आयुर्वेदिक लाईन ऑफ ट्रीटमेंटसाठी इच्छुक आहात तर तुमच्यासाठी नेहमीच म्हणजे कसं आहे की आयुर्वेदासाठी आमचं दार खुलं आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे आमचा एक मदतीचा हात असेल. एक तर कसं आहे की अनेक लोकांनी म्हणजे वंध्यत्वावर मात केलेली आहे श्रद्धा आयुर्वेदिक सेंटरमध्ये आणि बऱ्याच लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये बेस्ट ट्रीटमेंट मिळालेलं आहे. आता हे जे काही पुस्तक होतं शोध लैंगिक समस्येचा, तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला ते पुस्तक तुम्हाला नक्कीच भेटेल आणि तो तुम्ही PDF वर तुम्ही वाचू शकाल. तर अशा पद्धतीत तुम्हाला पुस्तक फ्री ऑफ चार्ज मी तुम्हाला सर्वांना देणारच आहे. तर ज्या लोकांना लागेल त्यांनी तुम्ही तिथं कृपा करून म्हणजे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नोंद करू शकताय. अजय अकोळे सर वेलकम. तर बऱ्याच गोष्टी आपण आज डिस्कस केलेल्या आहेत आणि बऱ्याच लोकांना म्हणजे ज्या काही म्हणजे त्याचा सार जर म्हणायला गेला तर आपण जे काय वारंवार गर्भपात होतो त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत, PCOD म्हणजे काय आणि त्याच्यानंतर त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय आहे, त्याच्यानंतर नॉर्मल म्हणजे जरी सगळे रिपोर्ट्स असतील तरीसुद्धा व्यवस्थित फर्टिलायझेशन का घडत नाही,
त्या गोष्टीसाठी पण आपण फोकस टाकला. बऱ्याच गोष्टी आज बघितलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना एक अतिशय म्हणजे चांगला अनुभव असतो आणि चांगल्या गोष्टी म्हणजे कसं आहे की आपल्यापर्यंत येत असतात. तर ह्या अनेक जणांना म्हणजे ह्याच्यातून आनंद मिळत असतो आणि अनेक जणांना म्हणजे ह्याच्यातून कसं आहे की ज्यावेळा म्हणजे पेशंट बरा झाला आणि नैसर्गिक म्हणजे कसं आहे की अपत्यप्राप्ती जर झाली तर अनेक जणांना म्हणजे कसं आहे की काही लोकांना म्हणजे IVFचा खर्च असेल किंवा मोठा जो काही खर्च असेल तो ज्यावेळी म्हणजे कसं आहे की प्रॉब्लेम होत असेल म्हणजे कसं आहे की मोठा प्रॉब्लेम जर असेल तर तिथं आयुर्वेदाकडं तुम्ही म्हणजे कसं आहे की एक चांगलं म्हणजे आशेचं किरण तुम्ही बघू शकता. आशेच्या किरण म्हणण्यापेक्षा इतर रिझल्ट्स आयुर्वेदामध्ये फार छान येत आहेत. तर कोणतेही आयुर्वेदिक जे काय म्हणजे तज्ज्ञ असतील त्यांच्याकडे जे इन्फर्टिलिटीची लाईन ऑफ ट्रीटमेंट करत असतील त्यांच्याकडे घ्यायला काय हरकत नाही किंवा सरळ तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधू शकता. तर माझा नंबर पुन्हा एकदा नोट करा 98 500 83 500.